नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे झणझणीत असा कटवड्याची रेसिपी. अतिशय टेस्टी आणि मस्त स्पायसी असा झालेला होता कटसुद्धा, आणि वडेसुद्धा मस्त झाले होते, क्रिस्पी करारे. अतिशय टेस्टी वाटला खायला. आणि म्हटलं चला, आता मी लास्ट टाईममध्ये काय झालं होतं की बाहेर घुमायला गेली होती, कोल्हापूर, पुणा आणि कोकण साईडने वगैरे. तर तिकडे मला वडापाव, मिसळपाव, कटवडा ह्या रेसिपी मी जास्त स्पायसीवाल्या असतील झणझणीत त्या भरपूर खाल्ल्या. तेव्हा मला हा कटवडा खूप आवडलेला होता. तर मी मिसळपाव वगैरे, पावभाजी वगैरे, म्हणजे वडापाव वगैरे सगळं बनवून झालं, फक्त माझा कटवडा बनवायचा राहिलेला होता. तर हा सुद्धा बनवून बघितला. अतिशय टेस्टी झालेला होता. ज्या प्रकारे तिकडची जी टेस्ट होती ना, अतिशय म्हणजे जो फ्लेवर होता स्पायसीनेसचा, अतिशय तसाच झालेला होता. आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर कटवडा बनवण्यासाठी पहिली स्टेप असते, आपल्याला बटाट्याचं सारण बनवायचं असते. तर बटाटा कसा बनवायचा, म्हणजे जे सारण असते ना बटाट्याचं, म्हणजे वडा बनवण्याचं, ते बनवायचं आहे. तर काही साहित्य लागते, ते टाकताना मी तुम्हाला सांगेलच. तर कढाईमध्ये मी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी व सोबतच थोडीशी हिंग आणि मिरची व लसूण याचा दरदरा कूट केलेला पेस्ट हा टाकायचा आहे. मस्तपैकी याचा सुगंध तुमच्या रूममध्ये पूर्ण दरवळेल असा हा मस्त फ्लेवर स्पायसीनेसचा येते. नंतर त्यामध्ये सोबतच थोडीशी कोथिंबीर व कढीपत्ता टाकलेला आहे. यालासुद्धा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये. मस्तपैकी असा हा मसाला शिजला की यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. तर एक चम्मच किंवा पाऊण चम्मचच्या जवळपास हळद टाकायची. तिलासुद्धा मिक्स करून घ्यायची. सपोज तुम्ही जास्त स्पायसी खात असाल ना, तर यामध्ये मिरच्याचं प्रमाणसुद्धा जास्त वाढवू शकता किंवा थोडीशी तिखटसुद्धा टाकू शकता. नंतर यामध्ये मी रफली मॅश केलेले उकडलेले आलू टाकायचे आहे. हातानेच मॅश करून घ्यायचे, किसणीने वगैरे किंवा मॅशरने वगैरे मॅश करायचं नाही. हाताने असे बारीक बारीक केले ना तुकडे, ते छान वाटते खायला, म्हणून मी हातानेच याला कुचकरून घेतले आणि ते टाकलेले आहे. नंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला याला 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 ते 3 मिनटं लागेल. नंतर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकायची मस्तपैकी. तिलासुद्धा मिक्स करून घ्यायची आणि मिक्स केल्यानंतर फक्त 1-2 मिनटं परतवून घ्यायचं आणि गॅस बंद करून याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आता हा ऑलमोस्ट तयार झालेला आहे वड्याचा मसाला. त्याला मी गॅस बंद करून घेतली व दुसऱ्या भांड्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिली. स्टेप नंबर 2, आता आपल्याला याचा कट बनवायचा आहे. कट बनवण्यासाठी काही खडे मसाले आणि काही कांदा आणि कोथिंबीर वगैरे, सोबतच खोबरं वगैरे लागेल. तर मी टाकताना तुम्हाला सांगेलच तर काय करायचं, कढाईमध्ये नंतर काळी मिरी, इलायची, लवंग आणि दालचिनी हे जे खडे मसाले आहे ना, हे थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे आहे. खूप जास्त नाही, हलकेसे भाजून घ्यायचे. नंतर काढून घ्यायचे व त्याच कढाईमध्ये अर्धा चम्मच तेल टाकायचं आहे व त्यामध्ये 2 मोठ्या आकारामध्ये कापलेले कांदे टाकायचे आहे. 2 ते 3 कांदे टाकायचे. मी यामध्ये 2च कांद्याचा वापर केलेला आहे आणि याला छानपैकी असं तांबूस होईपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. नंतर गॅस बंद करायची आणि त्याच कढाईमध्ये आपल्याला जे तुमच्याकडे सपोज ताजं खोबरं असेल ना किंवा सुकं खोबरं असेल ना, ते टाकायचं. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी रेडीमेडचंच टाकलं आणि अर्धा कपच्या जवळपास खोबरं टाकलं. सोबतच अद्रक, लसूण आणि जो भाजलेला मसाला होता तो व कोथिंबीर हे सगळं टाकायचं व मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स करून झाल्यानंतर याला थंड होऊ द्यायचं व याचं वाटण करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून. स्टेप नंबर 3, यामध्ये आपल्याला आता मसाला तयार झालेला आहे म्हणजे वाटणचा. आता आपल्याला कट बनवायचा आहे. कट बनवण्यासाठी सुद्धा काही साहित्य लागेल, तर ते सुद्धा मी तुम्हाला टाकताना सांगेलच. आता एवढ्या प्रमाणामध्ये लागलेले आहे साहित्य, तर हे तुम्ही बघून घ्यायचे आणि त्यानुसार विचार करायचा की काय काय लागेल बा. नंतर मी काय केलं, आता कट बनवायचा म्हटलं तर यामध्ये तेलचा वापर जास्त लागते छानपैकी अशी तरी येण्यासाठी. तर मी यामध्ये 4 ते 5 चम्मच छानपैकी असं तेल तापवून घेतलं कढाईमध्ये. नंतर त्यामध्ये मोहरी व जिरं व थोडीशी हिंग टाकली. नंतर सोबतच थोडं कोथिंबीर टाकली तोडून आणि कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे. नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकायचा आहे. हा ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाकायचा, नाहीतर स्किप करून घ्यायचा. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा छानपैकी असा मऊसर झाला
की यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे 1 चम्मच, सोबतच 1 चम्मचच्या जवळपास लाल तिखट, 1 चम्मच धनिया पावडर, 2 चम्मच काळा लसूण मसाला, सोबतच मी काश्मीरी रेड चिली पावडरचा यूज केलेला आहे छान तरी येण्यासाठी, तर ते सुद्धा 1 चम्मच टाकलेली आहे. छानपैकी असा तेलामध्ये मसाला शिजवून घ्यायचा. नंतर त्यामध्ये 2 टमाटर टाकायचे बारीक चिरलेले, ते सुद्धा तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि मस्तपैकी मिक्स करून झाल्यानंतर मऊसर होईल टमाटर आणि तरी सुटेल इतपत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. आणि नंतर जे वाटण तयार केलेलं होतं आपण कांद्याचं आणि कोथिंबीरचं वगैरे, ते त्यामध्ये टाकायचं. त्यालासुद्धा मिक्स करून घ्यायची आणि नंतर गॅसची फ्लेम ही अगोदरच आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे. हाय फ्लेमवर कधी पण मसाला शिजवायचा नाही, नाहीतर काय होते ते थोडा कडवटपणा येते यासाठी. नंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि याला थोडीशी हलकीशी तरी यावी, म्हणजे तेल सुटावं यासाठी मी याला फक्त 1-2 मिनटं झाकून शिजवून घेतलेलं होतं. बघू शकता की ती छान अशी तरी आलेली होती. नंतर यामध्ये मी जे मिक्सरच्या पॉटमध्ये फक्त 2 चम्मच पाणी टाकलं आणि ते पाणी यामध्ये टाकून दिलेलं आहे छानपैकी असा मसाला शिजण्यासाठी. नंतर यामध्ये आपल्याला जी मोड आलेली मटकी आहे ना, ती टाकायची आहे. तर हे 1-2 कपच्या जवळपास मटकी होती, ती सुद्धा यामध्ये टाकायची आणि नंतर मग मिक्स करून याला आपल्याला 1 ते 2 मिनटं असंच शिजवून घ्यायचं आहे. हलकंसं मीडियम फ्लेमवर, खूप जास्त असं याला शिजवत नाही राहायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली व नंतर गरम पाणी टाकलेलं आहे. आता गरम पाणीच टाकायचं यामध्ये, थंड पाणी बिलकुल टाकायचं नाही, नाहीतर थोडीशी चव ना वेगळी येते. तर गरम पाणी टाकल्यानंतर याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये कट तयार करायचा आहे, मेन तर पातळसर कट असतो आणि खूप जास्त असा दाटसर नाही नसते. तर छानपैकी जितक्या प्रमाणामध्ये तुम्हाला कट पाहिजे नसेल ना, तितक्या प्रमाणामध्ये पाणी टाकून याला उकळी आणून घ्यायची आणि मस्तपैकी असा कट तयार करून घ्यायचा. आणि झाकून बिलकुल कट म्हणजे शिजवायचा नाही उकळी येतपर्यंत. नंतर बंद केल्यानंतर आपल्याला याला झाकायचं आहे. आता मी बिलकुल याला झाकलेलं वगैरे नव्हतं आणि बघू शकता किती छान असा सुरेख असा कलर आलेला आहे. मस्तपैकी तरी ज्याला आपण कटसुद्धा म्हणतो तो तयार झालेला आहे. तर आता गॅस बंद केली व कटलासुद्धा मी साईडला ठेवून दिलं. आता वडे बनवायचं आहे. तर जे वड्याचं सारण होतं ना, ते सुद्धा थंड झालेलं आहे. तर जेवढ्या आकाराचे तुम्हाला वडे लहान मोठे बनवायचे असेल ना, तेवढ्या आकाराचे वडे तयार करून घ्यायचे आहे. थोडासा गोळा घ्यायचा, गोल गोल करायचा व वड्यासारखं थापून घ्यायचं आहे. अगदी सोपं आहे बनवणं वडे बनवायला जास्त असा वेळ बिलकुल लागत नाही. तर बघू शकता मी छोट्या छोट्या आकाराचेच वडे तयार करून घेतलेले आहे आणि नंतर आपल्याला आता वडे फ्राय करायचे आहे. म्हणजे कसे वडे तयार करायचे ते. तर स्टेप नंबर 4, तर त्यासाठी वड्याचं बॅटर बनवण्यासाठी मी यामध्ये 2 कप बेसन घेतलेलं आहे, सोबतच अर्धा कप तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि 1 चम्मच हळद व थोडंसं मी यामध्ये रेड चिली पावडरचा यूज केलेला आहे, हलकासा 1 चम्मचच्या जवळपास. तुम्ही आवडत असेल तर टाकायचं, नाही तर स्किप करून घ्यायचं. व चवीनुसार मीठ व 1 चम्मचच्या जवळपास ओवा व थोडंसं मी जिरंसुद्धा टाकलेलं आहे. जिरं आणि तिखट टाकणं हे अगदी ऑप्शनल आहे. नंतर कोरडं मिश्रण अगोदर मिक्स करून घ्यायचं. नंतर गरजेनुसार पाणी यामध्ये टाकायचं. तर मला कमीत कमी 1.5 ते 2 कपच्या ग्लासच्या जवळपास पाणी लागलेलं होतं. छानपैकी असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्ट नाही. नंतर यामध्ये आपल्याला 2 चम्मच गरम केलेलं तेल टाकायचं आहे. थंड नाही टाकायचं, गरम टाकायचं. मी कढाईमध्ये तेल तापायला ठेवलेलंच आहे अगोदर वडे बनवण्यासाठी, तर त्यामधलंच मी 2 चम्मच तेल टाकले आणि मिक्स करून घेतलं. आता बॅटरसुद्धा तयार आहे. तर आता आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे. तर एक वडा घ्यायचा, बेसनामध्ये डुबवायचा, चमच्याच्या मदतीने आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे. तेल खूप जास्त तापलेलं किंवा थंड बिलकुल नको, मीडियम फ्लेमवर गरम झालेलं तेल पाहिजे. पण ज्यावेळेस आपण वडे टाकतो ना, त्यावेळेस थोडंसं हाय फ्लेम ठेवायची गॅसची, लो किंवा मीडियम बिलकुल नाही ठेवायची, कारण की थोडं तेल जास्त ॲब्झॉर्ब करते. सपोज तेल अगर जास्त तपलेलं नसेल किंवा मीडियम फ्लेमवर तुम्ही गॅस ठेवलेली असेल, तर जेव्हा वडे आपण टाकतो ना, तर वडे काय करतात, तेल जास्त ॲब्झॉर्ब करून घेतात. त्यासाठी आपल्याला टाकताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि नंतर त्याला पलटवून झाल्यानंतर मीडियम करायची आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला नंतर छानपैकी असा कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आता बघू शकता मी सुरुवातीला जेव्हा वडे टाकले तर गॅस
गॅसची फ्लेम ही हाय ठेवली. वडे छानपैकी असे थोडे झाले सेट की नंतर याला पलटवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी आपल्याला हलकासा ब्राउनिश कलर येईल बा इतपत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता वडे म्हटलं तर सगळ्यांनाच फ्राय करता येते आणि अशा प्रकारे वडे फ्राय करून झालेले आहे. मी पूर्ण वडे नाही केले, थोडेफार केले आणि बाकीचे नंतर गरमागरम करून बाकीच्यांना दिले. आता स्टेप नंबर 5 ही लास्ट स्टेप आहे. तर कट म्हणजे सर्व कसा करायचा. तर अगोदर प्लेटमध्ये कट टाकायचा, नंतर त्यामध्ये वडे ठेवायचे आणि त्यावरून आणखी थोडासा कट टाकायचा, सोबतच मटकीसुद्धा टाकायची आणि नंतर छानपैकी अशी तरीसुद्धा टाकायची. नंतर त्यामध्ये फरसाण टाकायचं, जो चिवडा असेल तो टाकायचा असेल तुमच्याकडे तर. नंतर कांदा, सोबतच छानपैकी असा लिंबू पिळून टाकायचा, सेव असेल सेव टाकायचं, कोथिंबीर टाकायचं आणि मस्तपैकी अशी प्लेट ही सर्व करायची कटवड्याची. सगळ्यांनाच आवडेल. सोबतच मिरची असेल ना तर आणखी मस्त वाटते खायला. तर मी 2 प्लेटमध्ये सर्व केलं. जशा प्रकारे तुम्हाला आवडत असेल ना तशा प्रकारे तुम्ही प्लेटमध्ये सर्व करून दुसऱ्यांना देऊ शकता किंवा स्वतःसुद्धा खाऊन एन्जॉय करू शकता. अशा प्रकारे हा कटवडा तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल ना तर एकदा तरी बनवून बघाल आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.